नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 मधील महत्त्वाचा घटक असणारा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, व्याप्ती। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययन म्हणजे काय तर अनुभव वर्तन यातील सुधारणेला अध्ययन म्हणतात असं यांचं म्हटलं आहे। अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे मत गेरट यांनी म्हटले आहे। आपल्या वर्तनातील कमी अधिक प्रमाणातील कायमस्वरूपी बदल या अध्ययन प्रक्रियेने घडतात असं म्हणणं नॉर्मन एल्मन यांचं आहे। तर शिकणे म्हणजे सवयी, ज्ञान, वृत्ती या सर्वांचे अर्जन कुरू यांनी असे म्हटले आहे। अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षण केलेल्या क्रियांमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल। अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात। नैसर्गिकपणे होणाऱ्या बदलाला किंवा वाढीला अध्ययन म्हणत नाहीत। तर अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय ते अध्ययनाचे हेतू होत असते। अध्ययन नेमके कृतीद्वारे केले जाते। आजन्म चालणारी प्रक्रिया आहे। टिकाऊ स्वरूपाची अपेक्षित बदल, सरावाला महत्त्व, हळूहळू घडणारी प्रक्रिया। अध्ययनामुळे आकलन होते। एका ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी होतो। अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते। अध्ययन कृतीद्वारे घडते आणि उद्दिष्टाधिष्ठ अध्ययन घडत असते। त्यानंतर बघूया अध्ययन प्रक्रियेची अंगे आणि प्रोत्साहित करणारे घटक कोणते आहेत। तर अध्ययन प्रक्रियेचे घटक प्रोत्साहित करणारे प्रमाणे आहेत। पहिला घटक आहे उद्दिष्ट, दुसरा प्रेरणा, तिसरा शोधन आणि चौथा हालचालीची पुनर्रचना, पाचवा आहे समाज आवर्तने, सहावा आहे पुनरावृत्ती आणि सातवं परिपक्वता आणि आठवं मर्मदृष्टी। हे अध्ययन प्रक्रियेचे अंगे किंवा प्रोत्साहित करणारे घटक आहेत। एखाद्या वस्तूचा खरा अवभोवतीच्या संपूर्ण आकृतीबंधून होत असतो, परंतु संपूर्ण आकृतीबंध जाणून घेऊन केलेले अध्ययन सहज व मूलगामी स्वरूपाचे असते। आणि आता बघूया अध्ययन वक्र म्हणजे काय। तर अध्ययन वक्र म्हणजे विशिष्ट कौशल्य संपादन करताना, अध्ययन करताना केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या पद्धतीने दाखविता येते। त्या आलेखाचा अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात। अध्ययन वक्राची प्रकृती दाखविणारी वक्ररेषा म्हणजे अध्ययन वक्ररेषा होय। अध्ययन वक्राची वैशिष्ट्ये किंवा टप्पे 5 आहेत। तर पहिला आहे सुरुवातीचा टप्पा, मध्ये वेग मंद व कमी असतो। त्यानंतर आहे दुसरा टप्पा आहे जलद प्रगतीचा किंवा मध्यंतरी प्रगतीचा टप्पा, यामध्ये अध्ययनाची गती वाढलेली असते। पठारावस्था ही शून्य प्रगतीचा काळ, प्रगती थांबल्यासारखी वाटते परंतु प्रयत्न चालू असून प्रगतीही खुंटते। त्यानंतर चौथा टप्पा आहे अंतिम प्रगतीचा टप्पा, प्रगतीचा वेग उत्तम असतो। त्यानंतर आहे पाचवा शारीरिक परिसीमेचे टप्पे, अंतिम प्रगतीच्या टप्प्याची शेवटचे टोक, यानंतरच्या अध्ययनाची प्रगती दिसणार नाही। तर बहुसंख्य अध्ययन करणे प्रगती या संबंधित परिसीमेच्या खाली रेंगाळते। शारीरिक व मानसिक अध्ययनात नैसर्गिक परिपक्वतेचे मोठे स्थान आहे। आपल्याला अमुक गोष्ट चांगली येते ही समाधानाची भावना निर्माण झाली की मुलाच्या मनात अध्ययनाची गोडी निर्माण होते। महात्मा गांधी यांनी शिक्षणाचा अर्थ लावताना म्हटले आहे, बाय एज्युकेशन मीन ऑल राऊंड ड्रॉइंग अबाउट ऑफ द बेस्ट इन मॅन, बॉडी, माइंड अँड स्पिरिट। अध्ययनात अनुभव येणारे व अनुभवातून वर्तन सुधारणाऱ्या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे। अध्ययन ही ध्येय दृष्टीने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे। नॉर्मन मन व गिलफर्ड यांच्या व्याख्येत वर्तनातील बदल यावर भर दिला आहे। अध्ययन प्रक्रियेत परिपक्वता ही गोष्ट महत्त्वाची असते। प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेत अत्यंत मोलाची आहे। आर्नॉल्ड गिझेल यांनी परिपक्वतेसंबंधी जुळ्या मुलांवर प्रयोग केला। त्या मुलांचं नाव होतं जिमी व जॉनी। हे 2 मुलांवर त्यांनी प्रयोग केलेला आहे आर्नॉल्ड गिझेल यांनी। शोधन या शब्दाचा अर्थ आहे कसून शोध घेणे। शोधन म्हणजे चुकीचे प्रयत्न टाकून न योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ समावेला आहे। विद्यार्थ्याच्या तुलनेत बालकाचे अध्ययन कसे होत आहे याची मोजमाप करण्यासाठी अध्ययन आलेख हे मोलके माप असते।
सायकॉलॉजी आणि लाईफ या पुस्तकाचे लेखक व देश फ्लायडी रश 1970 कॅलिफोर्निया. तर हे होते अध्ययनाची प्रक्रियेचे स्वरूप व उपपत्ती. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.